मित्रांनो नमस्कार, राम राम. मला उभा राहू दे इथं. तर आज चाललेलो आहे मी बीड ते नगर, अहिल्यानगर हा रेल्वेचा प्रवास करायचा आहे आणि बराच मोठा प्रवास होणार आहे. हा 6-6.5 घंटे लागणार आहेत आणि ह्याच्यामध्ये जे स्टेशन येणार आहेत तर ते सगळे स्टेशन बघू आपण. ओके, ह्याच्या आधी पण मी असे व्हिडिओ बनवलेले आहेत अहिल्यानगर ते आपलं अंमळनेर बीडमधलं. तर तो व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ आत्तापर्यंत 1 लाख लोकांनी बघितलेला आहे आणि बाकी बस प्रवासाचे व्हिडिओ आहेत आणि त्यानंतर रेल्वेचा प्रवास म्हणजे संभाजीनगर ते परभणी, परळी ते परभणी असे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ पण बघा. ओके, आणि इंग्लिश जर्नीचे पण व्हिडिओ टाकत असतो मी. इंग्लिश शिकण्याची जी प्रोसेस सुरू आहे तर ते पण व्हिडिओ बनवलेले आहेत. ते पण व्हिडिओ बघा आणि थोड्याच वेळात आपला प्रवास सुरू होणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर हे असं फ्रंट साईडने सध्या दिसत आहे बीड रेल्वे स्टेशनची बिल्डिंग आणि या साईडला बघा इकडं हे खांदलेलं आहे. हे ग्राउंड असं आहे आणि इथं पाईपलाईन काहीतरी म्हणजे वायरिंगसाठी हे खांदलेलं आहे सध्या इथं. हे सध्या खालचं ग्राउंड फ्लोअर आहे आणि असं दिसत आहे. आणि हे दोघं मला सोडवायला आलेले आहेत, गल्लीतलेच आहेत, सबस्क्रायबर आहेत हे आपले सबस्क्रायबर. आणि इकडं विंडो आहे, तिकीट विंडो. अहिल्यानगर एक दो राजूरी का चेन दे दिया यूट्यूब वाले. ओके चलो रेल में हैं तुम. हाँ ओके, नमस्कार. हाँ सर, और देने का पैसा. तर तिकीट घेतलेलं आहे 40 रुपये नगरपर्यंत. चला आता वेटिंग रूम सध्या बंद आहे कारण त्याचं काय माहीत नाही आणि स्टेशनवर बरेच गर्दी आहे. बरीच नाही म्हणता येणार, कमी येतात आता लोक. कुठे चालले तुम्ही? आता आम्ही राजुरीला चालले. बरं बरं, राजुरी. किती तिकीट आहे राजुरीचं? राजुरीचं 10 रुपये. ओके ओके, पहिली वेळेस प्रवास करायला का? पहिले वेळ फर्स्ट टाइमच आहे. ओके ओके, एन्जॉय करू आज. हो हो, चला. आता डब्बामधून बघू आपण कसा आहे तो. तर असा आहे मधून आणि इथं काही प्रवासी बसलेले आहेत. अरे अरे, हे तर आपले गल्लीतलेच आहेत. चला पुढं. पुढं असं आहे आणि सगळे सीट असे सेमच आहेत. बरेच दिवस झालं या व्हिडिओला करायचा होता पण काय झालं ते योगायोग येत नव्हता. का दुखत होतं. 2-3 दिवस आधीच बनवायचं होता व्हिडिओ पण ते दुखायला लागलं, डोकं वगैरे दुखत होतं. त्यामुळं मग म्हणलं आता निवांत बनवू. आता 2-3 दिवस आधीच आपण हा व्हिडिओ बनवला असता. मित्रांनो, अहिल्यानगर बीड परळी हा रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा आहे. त्यापैकी 131 किलोमीटरपर्यंत म्हणजे बीडपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. तसं तर वडवणीपर्यंत झालेलं आहे पण फक्त वडवणीला आता रेल्वे सुरू व्हायचं बाकी आहे. वडवणी ते परळीमधलं काम चालू आहे. राजुरीच्या रेल्वे स्टेशनवर सगळे म्हणजे बरेच लोक उतरत आहेत. थांबतच नाही का जास्त गाडी? लगेच चालली. 1 मिनिट पण नाही थांबली वाटतं. या साईडला इकडं काम चालू आहे. राजुरीच्या जवळ सध्या आपण. हे आहे राजुरी समोर. बीडपासून परळीचं अंतर आहे 90 किलोमीटर आणि वडवणीपासून परळीचं अंतर आहे 60 किलोमीटर. तर त्या 60 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये कुठं कुठं पटरी टाकायचं काम बाकी आहे आणि कुठं कुठं पटरी टाकलेली आहे. तर त्या कामाला 1 वर्ष लागेल बहुतेक. रायमोहच्या रेल्वे स्टेशनवर 2 मिनिट थांबलेली होती.
4-5 प्रवासी इथून चढलेले आहेत गाडीत. समोर लोक शूट काढत आहेत. माझा आहे विगनवाडीच्या स्टेशनवर सध्या गाडी आहे आणि 50 मिनिटं लागलेली आहेत इथपर्यंत पोहोचायला. स्टेशनवर कोणीच नाही विगनवाडीच्या. हा पूल जो दिसत आहे तर हा या रेल्वे मार्गावरला सगळ्यात मोठा उंच पूल आहे. विगनवाडीच्या पुढं आल्यावर हा पूल लागतो आपल्याला. या पुलावरून जर खाली बघितलं तर अक्षरशः डोळे फिरतात एवढा उंच आहे. मित्रांनो, उंच डोंगर जे आहेत ते विगनवाडी म्हणजे बीडपासून 35 किलोमीटर 30 ते 35 किलोमीटरच्या पुढं सुरू होतात आणि जाट नांदूर रेल्वे स्टेशनपर्यंत ते आहेत. आणि या डोंगर रांगाचं नाव आहे बालाघाटच्या डोंगर रांगा. मध्ये ना अहिल्यानगर ते बीड या दरम्यान टोटल 13 रेल्वे स्टेशन्स आहेत आणि बीडचं धरून 14. अंमळनेरचं रेल्वे स्टेशन आहे हे. प्रॉब्लेम असा झाला आहे, चार्जिंग कमी आहे मोबाईलमध्ये आणि चार्जर होत नाही, म्हणजे वायर खराब झालेलं आहे चार्जिंगचं, तर तेच प्रॉब्लेम झालेला आता. नमस्कार पाहुणे मंडळी, आता आम्ही बीडवरून नगरला चाललेलो आहे. तर रेल्वे खूप दमाने चलते, पण पाहू आता दामादामाने जाऊ नगरपर्यंत. भाऊ भेटले. ओके, भाऊ पण आपले बीडचेच आहेत, मित्रच आहेत आपले. हातोला स्टेशन आलेलं आहे. छोटं स्टेशन आहे हे. हातोल्यापर्यंत गाडी पोचलेली आहे आणि चार्जिंगचं वायर खराब झालंय, त्याच्यामुळं काही जास्त शूट करता येत नाही. आता थोडं शूट करत आता पुढं जावं लागेल. नगरमध्ये गेल्यावर चार्जिंगचं वायर घ्यावं लागेल आता नवीन. वेताळवाडी स्टेशन आहे आणि कोणीच नाही इथं सध्या, एक पण प्रवासी नाही आहे. मित्रांनो, आष्टीचं रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि हे बघा समोर काहीतरी हे काम चालू आहे स्टेशनवर. गाडीचे ट्रेन चालवतात नाही का, त्यांना पण एकदा व्हिडिओमध्ये घेऊन टाका आपल्या. 3:50 झालेले आहेत आणि आता आष्टीला पोहोचलोय. कडा स्टेशन आलेलं आहे. मित्रांनो, आष्टीचं जे रेल्वे स्टेशन आहे तर ते बस स्टँडपासून गावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. खूपच लांब आहे ते. धानोरा आहे हे, धानोरा. मित्रांनो, धानोरा स्टेशन आहे आणि पत्र्याचं आहे ते पत्रा हे माग माझ्या. मित्रांनो, अहिल्यानगरचं रेल्वे स्टेशन 1878ला सुरू झालेलं आहे. हे रेल्वे स्टेशन दौंड, मनमाड, बीड, परळी या लाईनला जोडलेलं आहे. सोलापूरवाडी स्टेशन आलेलं आहे. मित्रांनो, 5 वाजलेत आत्ता आणि आता गाडी पोहोचलेली आहे न्यू लोणीला. इकडं न्यू लोणीचं स्टेशन आहे आणि आता एकच स्टेशन आहे याच्यानंतर, त्यानंतर थेट आपण अहिल्यानगरला पोहोचू.
अहिल्यानगर हे रेल्वे स्टेशन सेंट्रल रेल्वे झोनच्या पुणे डिव्हिजनमध्ये येतं. 5:20 झालेले आहेत आणि नारायणगावच्या स्टेशनवर गाडी पोहोचलेली आता थेट आहे आता अहिल्यानगर. याच्यानंतर मित्रांनो, अहिल्यानगरच्या रेल्वे स्टेशनवर सध्या इलेक्ट्रिक लाईन डबलिंग एक्सपान्शनचं वर्क चालू आहे. मित्रांनो, ही एक गाडी आणि ह्याच्या आधी एक गेलेली फास्ट गाडी, या दोन गाड्यांमुळं बीडची गाडी एकाच जागेवर 30 मिनिटं उभी केलेली आहे. रेल्वे स्टेशनचं नाव पण बदललेलं आहे. आता अहिल्यानगर नाव झालेलं आहे. 6:06 झालेत आता. मध्ये बांधलेलं आहे हे स्टेशन आणि दगडाचं बांधकाम आहे. पूर्ण खूप जुनं आहे. तर आपल्या बीडची ट्रेन आता वापस तिकडं कुठेतरी चालली आहे. उद्या सकाळी 7ला वापस ती बीडकडे जाणार आहे. आणि माझं काय झालं, एक घोळ झाला होता. मोबाईलची चार्जिंग कमी होती आणि जे पॉवर बँक आणली होती मी आणि जे वायर पण आणलं होतं स्क्वॉड, तर ते खराब झाला होता. तर स्क्वॉड खराब झाल्यामुळं मला मोबाईलला चार्जिंग करता नाही आलं. तर त्यामुळं काही जास्त शूट करता नाही आलं. तर आता पण जास्त काही मला व्हिडिओमध्ये बोलता येणार नाही. या व्हिडिओला इथं स्टॉप करतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटू येणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. अहिल्यानगर रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं हे असं आहे सगळा परिसर. नावाचे बोर्ड अजून बदललेले नाही. अंधार होत चाललाय आता. इथे एक इंजिन आहे.